हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण आहोत कोंढव्यातल्या महावीर डिलाइट सोसायटी समोर। इथं मागील 1 वर्षापासून एक खूपच गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। ती समस्या म्हणजे पुणे महानगरपालिकेने इथं इल्लीगल कचरा डेपो बनवलेला आहे, गार्बेज डंप बनवलेला आहे। इथल्या सोसायटीचे जे रहिवासी आहे त्यांचं म्हणणं आहे की ही जागा त्यांच्या मालकीची आहे, तरीही इथं महानगरपालिकेने इल्लीगल डंप बनवून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण केलेला आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या इल्लीगल डंपमुळे त्यांना काय काय त्रास सहन करावा लागत आहे। तुम्ही इथले रहिवासी आहात, कचरा डेपो इथं इल्लीगल त्यांनी अघोषित असं बनवून टाकलेलं आहे, काय समस्या तुम्हाला निर्माण झाल्या त्यामुळे? सर, मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून हा कचरा डेपो इथं बनलेला आहे अघोषितपणे। नॉर्मली कचरा डेपो आमचा वरच्या साईडला आहे, पण यांच्या गाड्या इथे येत नाहीत, यांच्या इथे राऊंड होत नाहीत, तर मागची सगळी लोक या ठिकाणी कचरा टाकायला लागलेत। स्वच्छच्या गाड्या इथे लावल्यात। हा पूर्ण परिसर, हा जो प्लॉट आहे हा आमच्या बिल्डरचा होता। बिल्डरनी हा रस्ता पूर्ण पॅक करून ठेवला होता, पण तरीही काही लोकांनी कॉर्पोरेशनच्या मागे लागून तो रस्ता उघडायला लावला। या ठिकाणी पूर्णपणे इल्लीगल पार्किंग होते। या गोष्टीमुळे आमचं मागचं गेट आम्ही बंद करून ठेवलंय आणि ह्या सगळ्या रहिवाशांना, जवळपासच्या कमीत कमी 3-350 फॅमिलीजला हा खूप भयानक त्रास चालू आहे। याचा फॉलोअप आम्ही आपले कॉर्पोरेशनचे आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेचे ठेकेदार सगळ्यांकडे आम्ही फॉलोअप करून थकलो आहोत। काय म्हणणं आहे त्यांचं हे म्हणणं आहे की जे आम्ही करू, आम्ही वर्षांची मीटिंग लावू। परवा मी शेरे साहेबांशी बोललो। शेरे साहेब म्हणजे आमच्या एरियाचे SI आहेत कचऱ्याचे। त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण सोमवारी बोलू या विषयावर, म्हणजे कोणालाच आमच्या जीवाची काळजी नाही। तुमच्या मुलाला काय डेंग्यू झालं, मलेरिया झालं? मेंबर आमच्या आपल्या खास आपल्याला दाखवण्यासाठी आम्ही समोर आणलेत। यांना मच्छरचा रोज त्रास चालू 3 दिवसापासून, यांना दाप आला तो परवा। हे आमचे मेंबर संजय साहेब, हे आता दवाखान्यात जाऊन आलेत। यानंतर आमच्या लेडीज आहेत, याही दवाखान्यात जाऊन आलेत। आमच्या इथे रोज अशा दवाखान्याचे केस चालू आहेत। पावसाळा आला की आम्हाला दवाखान्याची वाट पकडावी लागते। या कचऱ्यामुळे खूप त्रास होत आहे आणि कचरा 2 व्हीलरवर येऊन कुठेही टाकून जातात। ह्या पुढे रोड पर्यंत, पुढे मेस आहे तिथेही टाकून जातात। चालण्या येण्यात लेडीजला, वयस्करांना, सगळ्यांना, सिटीजनला सगळ्यांना त्रास होतोय। त्रास म्हणजे असा की आता गाडी चालवायची, गाडी फिसलती, कचरा मध्ये येतो, मग ते परत दवाखाना, हे सगळं प्रॉब्लेम ह्या कचऱ्यामुळे होतो। आणि इथे एवढा कचरा टाकलेला आहे, 365 सकाळी साफ करून जातात, रात्री परत आहे ते ढिगाणी ढीग। आता तर आमच्या गेट पर्यंत आलेलं आहे। आता या गेट पर्यंत आलंय, कोणी तिथं टाकून जाते, आमचा कॅमेरा सुद्धा तोडून टाकलेला आहे। अगदी आपण आता इथं जेव्हा आपण हे शूट करत आहोत, स्टोरी शूट करत आहोत, एवढी दुर्गंधी आहे की थांबू पण शकत नाही। तुम्ही कसं राहता इथं? आमचं मागं गार्डन आहे, लहान मुलं खेळतात, बिलकुल त्यांना बसायचं, खेळायला कसं लावायचं त्यांना? गार्डन मध्ये पण वास येतो, तिकडे बसू पण नाही शकत आम्ही। मंदिर आहे मागं असून पण ते काहीच अर्थच नाहीये त्याचा। हा गेट आमचा 24 तास बंद असतो। सगळं इथं व्यवस्थित बसू, उभं राहून स्ट्रीट लाईट्स हे जे आहेत चालू असतात का? बंद असतात। आम्ही बिलकुल सेफ नाही इथं। टेम्पो मध्ये वगैरे सगळं मुलं बसलेले असतात 12 वाजेपर्यंत। आम्ही बिलकुल इथं सेफ नाहीये, रात्री उशिरापर्यंत येऊ नाही शकत। सीसीटीव्ही तर इथं तोडलेलं यांनी। दारू पिणे, काहीतरी नशा करणे, ते काय पितात ते माहित नाही, पण नशा करत असतात। पोलिसांचा राऊंड होत नाही का? बीट मार्शल पोलिसांना जेव्हा 112ला आम्ही फोन करतो किंवा 100 नंबरला करतो, तेव्हा ते फक्त एकदा येऊन जातात। त्यांचा असा नॉर्मल राऊंड चालू नाही। आम्ही या संदर्भात कोंढवा पोलीस स्टेशन, खडीमशीन पोलीस चौकी यांना कमीत कमी 6 ते 7 वेळा निवेदन दिली सोसायटीतर्फे की साहेब आपल्या रात्री 3 ते 4 राऊंड आम्हाला अपेक्षित आहेत या एरियात, कारण इथं हाणामारी होतात, हाफ मर्डर या एरियात झालेले आहेत। समोर चरसे, गांजे असे लोक पीत बसतात गाड्यांमध्ये, आणि यामुळे लेडीज लोकांना, खास करून सोसायटीच्या सिटीजन लोकांना हा खूप भयानक त्रास चालू आहे। सिक्युरिटी पार्किंगची जागा नाही तरी पार्किंग करून जातात, अघोषित पार्किंग, सगळं इलीगल प्रकार चालू है एरिया। कभी कभी तो इधर बैठते लोग तो किसी के ऊपर पत्थर भी गिर जाए, फिर हम लोग बोलते हैं इनको कि तो बोले तुम्हारा क्या है, ऐसे उल्टा जवाब देते हैं। हाँ, पत्थर डाल के जाते ऊपर, किसी की बोतल भी फेंकते, कचरा भी फेंकते, और फेंक के हंसते लोग, क्या बोलते हैं, वो तो मजा आता हमको ऐसा। काय लगता है, तुम्हाला सेफ वाटतं का इथं? अजिबात नाही, इथून आम्ही जाऊ पण शकत नाही। इथं टेम्पो मध्ये, रिक्षामध्ये एवढी मुलं बसलेले असतात, जाता पण अशा बघतात की आपल्याला लाज वाटते, आपल्याला खाली मान टाकून जावं लागतं। या संदर्भात तुम्ही कुठं पोलिसांमध्ये केलेली आहे सोसायटीने, सोसायटीचे गेटचे नावं तोडलेली आहे, सीसीटीव्ही फुटेज तोडलेले, सगळं तोडलेलं आहे। आम्ही इथून जाऊ सुद्धा शकत नाही। इथं नशे करत बसतात, कधी कधी तर आमच्या बिल्डिंग मध्ये दगडफेक करतात। मग आम्ही नाहीच, ऍक्च्युअली तर सेफ नाहीच आहे आमच्यासाठी। हा रस्ता वाहतुकीचा नाही, हा बिल्डरनी प्लॉट सोडला होता, त्याच्यावर बिल्डरनी कन्स्ट्रक्शन करून रस्ता दिला, आणि हा जो प्रकार चालू आहे मागचा, जर रस्ता पूर्णपणे बंद झाला मागून, तर हे सगळे प्रॉब्लेम एका मिनिटात सॉल्व्ह होतील। तर नक्कीच
महावीर डिलाईटच्या जे रहिवासी आहेत, त्यांनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे की गार्बेज डंप इथला आहे इल्लीगल, तर लवकरात लवकर पुणे महानगरपालिकेने बंद करावं व इतर रात्री जे नशे करायला जे मुलं जमतात, जे आजूबाजूच्या वस्तीतून लोक इथं दारू प्यायला वगैरे जमतात, तिथं पोलिसांनी थोडं त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून हे जे इथले महिला आहे त्यांना सेफ्टी करून द्यावी. न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे.